असलेले रामेश्वर त्रिमुखेसर बुद्ध समजून घेताना या एक महत्वपूर्ण विषयावर या ठिकाणी अगदी आपलं युक्त चिंतन या ठिकाणी मांडणार आहे. खरं तर सरांचा जी माणसं खरं तर रस्त्यावर काम करतात, जी माणसं फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ शिवाजी महाराज आणि एकूण परिवर्तनवादी संत परंपरेमध्ये वावरतात, त्यांचं काम पुस्तकामध्ये बंदिस्त करता येते. ते हळूहळू शब्दांकित होईल, परंतु त्याला चौकटीमध्ये बसवता येत नाही. ते मुक्त असतं आणि म्हणून अशा एका मुक्त माणसाचा जो संचार एकूण मध्ये अशा एका माणसाचा राणी गावकर, तालुका अंबड, जिल्हा जालना या ठिकाणावर आदरणीय त्रिमुखे सर आपल्यामध्ये जोडले. खऱ्या अर्थानं शिक्षक कुणाला म्हणावं आणि समाज शिक्षक कुणाला म्हणावं, एकूण जे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायातील जी म्हणून कोणी परिवर्तनवादी चळवळीशी निगडीत असलेले सगळे शिक्षक हे समाज शिक्षक होते आणि त्यांचा वसा आणि वारसा आदरणीय त्रिमुखे सर या ठिकाणी चालवतात. सत्य खर तर राज्य प्रभारी सत्यशोधक वारकरी महासंघ जो आहे त्याचं कार्य एकूण महाराष्ट्रावर पसरलेलं आहे आणि त्यामध्ये त्रिमुखे सरांचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या समोर वारकरी म्हटलं किंवा संत म्हटलं म्हणजे पोथी पुराण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, वेद याच्याशी निगडीत आपण त्याचा संबंध जोडत असतो. एक उच्च शिक्षित असं जे व्यक्तिमत्व आहे, जे व्यक्तिमत्व MA BEd BEd MA समंत्रक अशा उच्च शिक्षित पदव्यांनी सन्मानित असलेला हा प्रबोधनकार आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. 2000 पासून त्यांनी घेतलेला हा परिवर्तनाचा जो विडा आहे तो सामाजिक महाराष्ट्रामध्ये करणाऱ्या विविध सामाजिक चळवळीमध्ये त्यांच्या सहभागातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक प्रबोधनपर जे वर्ग चालतात, जे प्रशिक्षण चालतात, त्याच्यातले प्रमुख वक्ते हे आदरणीय त्रिमुखे सर असतात. संतांच्या महापुरुषांच्या प्रतिविचाराचा प्रचारक म्हणून संबंध महाराष्ट्र सरांना ओळखतो. व्याख्याने असतील, प्रवचनं असतील, कीर्तन असतील, मग असे म्हटल्याप्रमाणे प्रशिक्षण असतील, विविध वर्ग असतील, या सगळ्या कामाचा गौरव तुम्ही काम करा, तुमची नोंद घेतली जाते. आणि सरांनी आयुष्यभर काम केलं. सरांना मलाही ऐकायचंय, जास्त वेळ घेणार नाही, परंतु विविध मोठमोठ्या सामाजिक परिवर्तनवादी संस्थेकडून सरांना मिळालेले पुरस्कार हे अगदी कौतुकास्पद आहे, नाविन्यपूर्ण आहे. विविध दैनिकातून त्यांनी मांडलेले शब्द नाही तर ते विचार शब्द आहेत. ते विचार परिवर्तनाचे प्रेरणास्थान आहे. अनेक दैनिकातून सरांनी लिहिलेले प्रासंगिक लेख असतील, विविध चर्चासत्र कॉन्फरन्स मध्ये सरांनी जे प्रेझेंटेशन केले ते प्रेझेंटेशन अगदी ग्रेट असंच आहे आणि म्हणून सरांचा गौरव विविध संस्थांनी केलेला आहे. त्यांची नोंद घेतलेली आहे. अशा एका महत्वपूर्ण व्याख्यात्याला, अशा एका परिवर्तनवादी वारकरी असलेल्या रामेश्वर त्रिमुखे सरांना मी आपल्या समोर प्रचंड करतोय. आपल्या समोर आपलं संवाद करण्यासाठी, आपल्या विचाराची मुक्त पेरणी करण्यासाठी पाचारण करतोय. बुद्ध समजून घेताना आदरणीय रामेश्वर त्रिमुखे सर, आपलं स्वागत आहे. आपण आपल्या मांडणीला प्रारंभ करावा. आपलं पुन्हा एकदा त्या व्याख्यानाच्या अगदी मनस्वी स्वागत सर.
विनुते सर. सर्वांना सप्रेम जय हिंद. आदरणीय दुष्यंतजी कटारे, आदरणीय म्हणते सर्व संयोजन समितीचे मार्गदर्शक संयोजक, या व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्र घटातून अनेक नामवंत, बुद्धिवंत, अनेक प्रचारक या व्याख्यानमालेमध्ये सहभागी आहेत. निश्चितपणे संयोजकाचा हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम निश्चितपणे अतिशय मार्गदर्शक आणि कृतीशील आचरणासाठी प्रेरणा देणारा आहे. 46 व्याख्यानं त्यांनी आजपर्यंत आयोजित केलेले आहेत आणि आताही पुढे जात आहेत. ही निश्चितपणे अत्यंत गौरवाची बाब आहे. मी एक आपल्या सर्वांचा ऋण व्यक्त करून, आपण सर्वजण, माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ आहेत, एक विद्यार्थी म्हणून ही माझी भूमिका या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. बांधवांनो, अनेक विचारवंत आहेत किंवा मार्गदर्शक वक्ते आहेत, देशभरामध्ये आपल्या बोलण्याची सुरुवात करत असताना किंवा व्याख्यानाची सुरुवात करत असताना स्पष्टपणे म्हणतात की जगाला, जी सुरुवातच म्हणतात, जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे, हा जो शब्द आहे, हा जो शब्द निश्चितपणे आम्हाला त्या सर्वोत्तम महानायकाला म्हणजे तथागत गौतम बुद्धाला आपण अधिक विस्तृतपणे व डोळसपणे समजून घेण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे असं मी म्हणेन. बुद्ध समजून घेताना मी स्वतःही समजून घेत आहे आणि या समजून घेण्याच्या भूमिकेमध्ये जी मार्गदर्शक जे लाभलेले आहे, जे साहित्य आहे, त्या साहित्याच्या अनुषंगानं अभ्यास करत असताना ज्या गोष्टी, जी संशोधनं जे अभ्यासली, त्या अभ्यासाच्या संशोधनाचा एक तटस्थपणे एक विद्यार्थी म्हणून निश्चितपणे तुमच्या पुढे मी भूमिका ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला हे सर्वांना ज्ञात आहे की त्यांचा जन्म, परिवार वगैरे या संदर्भात मी जास्त वेळ तिकडे जाणार नाही, परंतु मी ज्या अनुषंगानं मला बुद्ध जे थोडेफार जे कळले, त्यासाठी निश्चितपणे ज्यांनी संशोधन केले, ज्यांनी त्या संदर्भाने अभ्यास केलाय, त्या डॉक्टर आह साळुंखे यांना निश्चितपणे धन्यवाद देतो. कारण ओबीसीतल्या अनेक बांधवांपर्यंत बुद्ध समजून घेण्यासाठी त्यांनी केलेली जी कृती आहे ती निश्चितपणे माझ्यासारख्या अनेकांना मार्गदर्शक आहे असं मी म्हणेन. बुद्ध या भारतभूमीतलं अतिशय महत्वाचं असं मार्गदर्शक बाब आहे. मार्गदर्शक असं बऱ्याच वेळेस प्रस्थापित व्यवस्था आणि आपण यामध्ये आपल्याला काही गोष्टी जाणीवपूर्वक सांगताना मला बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथामध्ये विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धाविषयी म्हणतात की जगाच्या इतिहासामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या तत्वांचा प्रचार प्रसार करणारे तथागत बुद्ध हे पहिले व्यक्ती. तथागतांच्या म्हणजे गौतम बुद्धांच्या वडिलांविषयी, शुद्धोधनाविषयी डॉक्टर आंबेडकरांचं जे बुद्ध अँड हिज धम्मामधले जे कोटेशन आहे, ज्या दृष्टीने ते त्या ठिकाणी म्हणतात, शुद्धोधना वाज अ वेल्दी पर्सन, the lands he held were very extensive and the retinue under him was
व्हेरी लार्ज. यावरून आपल्याला शुद्धोधन या राजाविषयी त्यांच्या शेती आणि संपत्तीच्या आणि महसुलाविषयीची जाणीव होते. त्या काळामध्ये जी गणव्यवस्था होती त्या गणव्यवस्थेतला किंवा शाक्यकुलाबाबतच्या आजच्या वर्तमान व्यवस्थेशी जर आम्ही संबंध जोडला तर निश्चितपणे बुद्ध हे शेतकरी कुळाशी किंवा शेतकऱ्यांशी त्यांचं नातं आहे हे आमच्या सहज लक्षात येते. बुद्धांविषयी बोलत असताना आपण सर्वजण अनेकदा त्यांच्या उल्लेख ज्यावेळेस करतो त्यावेळेस एक शब्द येतोय तथागत. आम्ही तथागत शब्दाचा अर्थ समजून घेत असताना ह्या शब्दाचा काय अर्थ आहे हे फार महत्वाचे आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी शब्दाविषयी त्यांच्या अभंगात म्हटलं आहे की आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे, म्हणजे शब्दांना शस्त्राची उपमा सुद्धा, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दच आमच्या जीवीचे जीवन शब्द वाटून धन जन लोका तुका म्हणे पहा शब्द हा चिन्ह शब्दाची गौरव पूजा करू. म्हणजे शब्दांना एकीकडे शस्त्र म्हटले जातं, दुसरीकडे रत्न म्हणजे सोन्या नाण्यापेक्षा जे मौल्यवान आहे असं ते. म्हणून शब्द फार महत्वाचे आहेत आणि त्या शब्दामध्ये तथागत शब्दाचा जर आम्ही विश्लेषण केलं याचा अर्थ जर समजून घेतला की ज्याने यथार्थ ज्ञान प्राप्त केले आहे तो तथागत. यथा तथा जसे आहेत तसे, तथा हा शब्द तथ्य सत्य व वस्तुनिष्ठता आहे. जर आम्ही फोड केली तर तथ्य म्हणजे सत्यापर्यंत, गत म्हणजे गेलेला, ज्याने तथ्य जसेच्या तसे जाणले तो तथागत. तथागत शब्दानंतर दुसरा एक शब्द आहे की गौतम. तर गौतम ह्या शब्दाला जर आम्ही बघितलं तर म्हणजे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचं नाव हे मूळ नाव आहे सिद्धार्थ, परंतु गौतम एक नाव त्यांच्यामध्ये आलेलं आहे आणि गौतम हे घराण्याचं नाव आहे. म्हणजे पाली भाषेमध्ये त्याला गौतम म्हणतात. आपण गौतम जरी इकडे म्हणतो तर पाली भाषेत त्याला गौतम वापरतात आणि त्रिपिटकामध्येही तोच शब्द वापरलेला आहे. तर गौतम या शब्दाचा अर्थ काय आहे हे जर आपण बघितलं तर गो म्हणजे गाय आणि बैल आणि तम म्हणजे त्याच्याकडे अत्यंत विपुल प्रमाणात गायी बैल आहेत किंवा विपुल खिल्लारे आहेत असं जो आहे त्याला गौतम असं म्हटलं जाते. म्हणजे तथागत गौतम आणि नंतरचा शब्द सिद्धार्थ आणि नंतरचा जो बुद्ध आहे. ह्या सिद्धार्थ आणि बुद्ध म्हणजे ज्या वेळेस ज्ञानाची प्राप्ती झाली त्यावेळेस जे बुद्धत्व आहे किंवा तो तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. सिद्धार्थ हे नाव आहे हे आपल्याला माहिती आहे. यानंतर आणखी एक शब्द, आणखी एक संज्ञा आपल्याला या निमित्ताने मी आपल्याशी चर्चा करेल आणि ती संज्ञा म्हणजे भगवा. बघा, अनुयायी जर सक्षम नसतील तर काय होतंय बऱ्याच वेळेस या प्रस्थापित जी व्यवस्था आहे ती व्यवस्था त्या शब्दांना सुद्धा हॅक करते, ते शब्द सुद्धा चोरते. याविषयी एक विचार सांगून मी पुन्हा येतोय. जोसेफ मॅझनी नावाचा एक जो तत्ववेत्ता आहे तो तत्ववेत्ता असं म्हणतोय यू कॅन किल अ ग्रेट पर्सन, यू कॅन नॉट किल हिज ग्रेट आयडिया. मराठीत तुम्ही एखाद्या व्यक्तीला मारू शकता, त्याच्या विचारांना आणि कृतीला मारू शकत नाही. परंतु विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुढे जाऊन म्हटले की तुम्ही व्यक्तीला मारू शकता आणि त्या व्यक्तीच्या कृती आणि विचारात जर त्यांचे अनुयायी जर जागृत नसतील, सक्षम नसतील तर त्या विचारांमध्ये भेसळ करून तो विचार सुद्धा तुम्ही मारू शकता, संपवू शकता किंवा त्या विचारांचं विकृतीकरण करू शकता. आणि त्या पद्धतीचा अवलंब प्रस्थापित मनुवादी व्यवस्थेने केलेला आहे याची जाणीव, याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येतोय असं दिसतंय. म्हणजे काय करायचं की
जो प्रभावी विचार आहे तो प्रभावी विचार प्रत्यक्ष घाव घालून जर फोडता येत नसेल तर तो आपलाच आहे त्याला पचवायचं आणि त्याला आपल्या चौकटीमध्ये बसवायचं आणि नंतर त्याला पराभूत करायचा हा जो डावपेच आहे हा वैदिकांनी अनेकदा केलेला आहे. मी जो शब्द सांगत होतो भगवा, त्या भगव्याचा शब्द आहे हा भगवा शब्द हा मूळ त्रिपिटकामध्ये 8758 वेळा आलेला आहे. अट्टकथा असेल आणि टीका व यामध्ये सुद्धा जर आपण त्याचा एकत्रित जर विचार केला त्रिपिटक, अट्टकथा आणि टीका तर तो 17,942 वेळा हा भगवा हा शब्द आलेला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की हा मूळ शब्द हा बौद्ध साहित्यातला आहे. हे सिद्ध होतंय आणि याचा प्रत्ययही आपल्याला आदरणीय जे भंते आहेत आपले किंवा सर्व जे भिक्खू जे चिवर वापरतात त्याचा जो रंग आहे तो रंग सुद्धा भगवा आहे. याची निश्चितपणे आम्हाला प्रत्यय येतोय, जाणीव येतोय. दुसरा आणि महत्वाचा जो शब्द आहे यामध्ये मी ज्या संदर्भाने बोलेन तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध या भारतभूमीचे सर्वोत्तम असे पुत्र आहेत किंवा मानव आहेत, माणूस आहेत. भारतीय महापुरुषामध्ये सर्वात उत्तम म्हणजे आपण त्याला बेस्ट म्हणतोय किंवा वन ऑफ द बेस्ट जो चांगला माणूस आहे, जो सुखी जीवन जगण्यासाठी उत्तम दृष्टी देणारे या नात्याने ते सर्वोत्तम आहेत. तथागत बुद्धांनी सांगितलेल्या मार्गदर्शक विचारामध्ये पंचशील हे सर्वांना सहज समजणार आणि सर्वांना सहज लक्षात येणारी बाब आहे. या पंचशिलाला आपण त्याचा अर्थ ओबीसी बांधवांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मी माझं कर्तव्य समजतोय आणि ते पंचशील हे अतिशय म्हणजे जगातले जे सर्व धर्म आहेत त्या सर्व धर्मामध्ये सर्व धर्माला मार्गदर्शक असणार पंचशील आहे. कारण कोणताही जर धर्म घेतला तर पंचशीलातल्या काही गोष्टी निश्चितपणे आपल्याला त्या धर्मामध्ये त्यांच्या विचारधारेमध्ये निश्चितपणे आढळून येतात. या पंचशीलाचा अर्थ म्हणजे माझ्यासारख्याने ते सांगणं उचित नाहीये, तरी पण मी त्यावरती बोलण्याचा किंवा त्यावरती विश्लेषण करण्याचा प्रयत्न करेन की जे पहिलं जे शील आहे जे आम्हाला शिकवलं जातंय की पानातिपाता वैरमणी सिक्खापदम समाधियामी. याचा अर्थ अनेक आता हे युट्यूबवर पण जाणार आहे. म्हणजे बौद्ध इतरांसाठी हा विचार जावा म्हणून मी याचं अर्थसह बऱ्याच वेळेस काय होतंय पारंपरिक व्यवस्थेमध्ये किंवा पारंपरिक पद्धतीनं म्हणजे बौद्ध धर्माच्या जे तत्वज्ञान आहे किंवा जी विचारधारा आहे त्याचं पंचशील हे अनेकदा आपण ऐकतो, परंतु बऱ्याच ओबीसी बांधवाला त्यांचा अर्थ न कळाल्यामुळं किंवा ते न समजल्यामुळं बऱ्याच वेळेस गैरसमज पसरविल्या जातात. पण त्याचा जर अर्थ आम्ही समजून घेतला की पानातिपाता वैरमणी सिक्खापदम समाधियामी याचा अर्थ आहे की मी कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाही. ग्रेट विचार आहे की मी कोणत्याच प्रकारची हिंसा करणार नाही. जे शील आहे त्या अदिन्न दान वैरमणी सिक्खापदम समाधियामी म्हणजे चोरीने किंवा दुसऱ्याची मालमत्ता लबाडीने बळजबरीने संपादन करण्यापासून अलिप्त राहणे. दुसरं शील शिकवतोय आम्हाला मुसावादा वैरमणी सिक्खापदम समाधियामी. असत्य भाषणापासून म्हणजे खोटं बोलणार नाही. चौथं जे शील आहे सुरा मेरा मज्ज पमादठाना वैरमणी सिक्खापदम समाधियामी म्हणजे मादक पेयापासून राहणे. चारा वैरमणी सिक्खापदम समाधियामी काम वासनेपासून अलिप्त राहणे. जगातल्या मी सुरुवातीला म्हणलो होतो अनेक धर्माचं जे सार आहे, अनेक धर्माला मार्गदर्शक करणारा असा हा जो विचार आहे की या ज्या विचारामध्ये स्पष्टपणे सांगितले जाते किंवा सिक्खापदम समाधियामी हे जे जोडले ना, सिक्खा या शब्दाचा अर्थ शिक्षण किंवा सिक्खापदम म्हणजेच आचरणाचा नियम.
समाधियामी या शब्दाचा जर आम्ही फोड बघितली तर म्हणजे त्याचा अर्थ आहे समाधियामी म्हणजे मी स्वीकारतो, म्हणजे जे शील आहे पहिलं किंवा त्याच्यात जोडले त्याला शब्द की शिक्षापदम समाधियामी म्हणजे या आचरणाच्या नियमाचा मी स्वीकार करतो. म्हणजे आम्हाला यामधून स्पष्टपणे लक्षात येतंय की बुद्धांच्या पंचशिलामध्ये सांगितलेला जो विचार आहे, जगातल्या अनेक जे धर्म असतील, आचरणाचे नियम असतील, नीती असतील, याला तो मार्गदर्शन करणार आहे. यासाठी तो निश्चितपणे दर्शक आहे. बुद्धांच्या समजून घेत असताना त्यांचं जे एक वाक्य आहे, जे वाक्य माझ्या सहित अनेकांनी संत जे वाङ्मय आहे, संतांचं जे सर्व लिटरेचर आहे किंवा संतांच्या कार्याचा जो पाया आहे, ते संत नामदेवांनी वारकरी धर्माचा पाया रचत असताना त्या पायाची जी पायाभरणी आहे ती तथागतांच्या विचारावरती झालेली आहे. आणि त्या दृष्टीने अनेक अभंगही आहेत की बौद्ध अवतारिया माझिया मौनी मुखी निष्ठा धरियली, हे अनेक संदर्भ आहेत. त्या संदर्भात मी आता तिकडे जाणार नाहीये. परंतु जसं बुद्ध म्हणतात की अतः दीप भव म्हणजे स्वयं प्रकाशित व्हा. आपण स्वतः प्रकाशित होणं, ज्ञानी होणं, जाणून घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि याबाबत स्वतः जाणून घेणं हे किती महत्वाचं आहे, या संदर्भामध्ये बुद्धांचा जो संदेश आहे तो संदेश एका मन प्रश्नावरती ज्या ग्रंथाच्या मन प्रश्नावरती आलेला आहे. आणि स्वतः जाणून घेणं किंवा आत्मदीपभव हे का आवश्यक आहे, या संदर्भात ते एक उदाहरण सांगतात की एखादी गोष्ट ऐकीव माहितीवरून स्वीकारू नका. फार महत्वाचं आहे. परंपरा आहे म्हणून स्वीकार करू नका. एखादी गोष्ट कीटकातून आली आहे एवढ्यावरून स्वीकार करू नका. काही रूप अंदाज बांधून सुंदर रूप आहे म्हणून स्वीकार करू नका. हा श्रमण आपला गुरु आहे असा विचार करून स्वीकारू नका. तुम्ही जेव्हा स्वतः होऊन अनुभव घ्याल की या गोष्टी अकुशल आहेत, चुकीच्या आहेत, सदोष आहेत, या गोष्टींची जाणकारांनी निंदा केली आहे, या गोष्टी घेतल्या असता अहिताला आणि दुःखाला कारणीभूत व्हाल, तेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा त्याग करा. पुढचं शेवट करताना ते म्हणतात, जेव्हा तुम्ही स्वतःहूनच असा अनुभव घ्याल की या गोष्टी हितकारक आहेत, या गोष्टी निर्दोष आहेत, या गोष्टीची जाणकारांनी प्रशंसा केलेली आहे, या गोष्टी घेतल्या असता हिताला व सुखाला कारणीभूत होतात, तेव्हा त्या स्वीकारा आणि त्यांना अनुसरून आचरण करा. वरील हे जे विश्लेषण आहे याला जर आम्ही मानवतेच्या आणि विज्ञानाच्या सर्व कसोट्यावर, मानवतेच्या आणि विज्ञानाच्या सर्व कसोट्यावर तावून सुलाखून घेतलं तर निश्चितपणे आम्हाला लक्षात येईल तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा विचार हा सर्व काळ मार्गदर्शक आहे आणि सर्व मानव जातीला, जगभरातल्या मानव जातीला आचरणासाठी मार्गदर्शक असा विचार आहे. आणि म्हणून या विचारांचं प्रसारक होणं, प्रचारक होणं अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा एक शब्द आहे, जो शब्द बुद्धांच्या विचारधारेमध्ये आलेला आहे की तो आहे बहुजन. तो शब्द अगोदर सांगतो आणि नंतर मी विषय तो कुठे आला ते त्या संदर्भाने बोलतो. बहुजन हा जो शब्द आहे, या शब्दाचा जर आम्ही अर्थ समजून घेतला तर बहुतेक वेळा आपण त्याचा अंदाज बांधून त्यापासून वेगळे आहोत असा गैरसमज अनेकांमध्ये दृढ झालेला आहे, ओबीसीच्या अनेक बांधवांमध्ये, की या शब्दाचा अर्थ, बहुजन या शब्दाचा अर्थ न समजल्यामुळं याबाबत अनेकांमध्ये जरा गफलत होती.
आणि हा शब्द सुद्धा तथागतांच्या साहित्यामधून किंवा तथागतापासून आलेला शब्द आहे. हा बहुजन हा शब्द पुढे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये त्याचा वापर केलेला आहे. त्यांनी त्याचं विश्लेषण करताना बहुजन आणि अल्पजन हे दोन शब्द ठेवून त्यावर त्याचं विश्लेषण केलेलं आहे. बुद्ध ह्या शब्दाचा वापर कुठं करतात की शरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अतनुहिताय आदि कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण. म्हणजे या परत एकदा म्हणजे जे आता हे युट्यूबवर जाणार आहे आणि ओबीसी बांधवांसाठी हा अर्थ किंवा सगळ्यांसाठी सतत लोकांच्या पर्यंत जाऊन त्यांना ज्ञान देणे, मार्गदर्शन करत राहणे आणि त्यासाठी चालत राहणे. शरत लोकांवर अनुकंपा करणारा, लोकांच्या हिताचा म्हणजे लोकानुकंपाय आणि अतानुहिताय म्हणजे लोकांवर अनुकंपा करणारा, लोकांच्या हिताचा हा विचार आहे जो आदि कल्याण मध्य कल्याण, जो सुरुवात मध्य आणि शेवटीही कल्याणकारी हा विचार आहे. म्हणजे बुद्ध एका ठिकाणी विश्लेषण करताना म्हणतात की चिकित्सा किती महत्वाची आहे. कोणाही भिक्खूचे बोलणे चिकित्सा करण्यापूर्वीच नाकारू नये. समोरच्याला बोलू द्यावं आणि म्हणजे त्याचं बोलणं ऐकल्यानंतर आपण त्याची चिकित्सा करायला पाहिजे किंवा करण्यापूर्वीच नाकारू नये आणि उद्धटपणाने तर मुळीच तसे करू नये. दुःखावर मात करणं हे तथागतांचं उद्दिष्ट होतं. त्या एका ठिकाणी म्हणतात ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा काही विशेष आहे त्यांच्याशी ईर्ष्या न करता, ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा काही कमी आहे त्यांच्याशी स्पर्धा न करता तू जगामध्ये सर्व श्रेष्ठत्वाकडे गेलास तर तू म्हणजे बुद्धत्वाकडे किंवा त्या दृष्टीने तुमचं मार्गक्रमण आहे अशा पद्धतीचं विश्लेषण करता. आपल्याला अभ्यास किती महत्वाचा आहे या संदर्भाने बुद्ध जे विश्लेषण आहे ते विश्लेषण असं आहे की 4 महिने जे सिंहावलोकन करायचं, ज्याच्यामध्ये चर्चा, प्रशिक्षण, विश्लेषण, मेडिटेशन करून म्हणजे आपल्याकडे जे बुद्ध भिक्खू कालावधी आहे की जो 4 महिन्याचा आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रचार प्रसारासाठी, याचा संदर्भ निश्चितपणे वारकरी विचाराचा कसा आहे तर वारकऱ्यांमध्ये त्या लोकांसोबत मी काम करतोय त्या लोकांपर्यंत बुद्धांचं जी विचारधारा आहे हीच विचारधारा म्हणजे संतांनी आणि संतांच्या नंतर फुले शाहू आंबेडकरांनी ती कशी पुढे नेली आहे यासाठीचा जो त्यांचा जो संगम आहे, जो मेळ आहे, बऱ्याच वेळेस अनेक बाबतीमध्ये संत आणि हे महापुरुष आहेत यांच्यामध्ये भेद केला जातोय. परंतु त्यांनी म्हणजे तथागतांचं जे काम आहे म्हणजे जसं संत नामदेवांनी नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी हा जो विचार आहे संत नामदेवांनी घेतला, तोच संत तुकारामांनी पुढे घेतला, तोच संत कबीरांनी पुढे नेला, तोच गुरु रविदासांनी पुढे नेला. गुरु रविदासांनी किंवा संत कबीरांनी जे राष्ट्रव्यापी जे काम केलेलं आहे, भारतभरामध्ये जे काम केलेलं आहे, त्या भारतभरामध्ये केलेल्या कामाचं जर आम्ही त्याकडे जर दृष्टिक्षेप केला तर निश्चितपणे लक्षात येतंय. जसं गुरु रविदास म्हणतात की हम भी चाम के तुम भी चाम के चाम का है जग सारा चाम बिना कोण बना पूछे रविदास संसारा. हे प्रत्येक व्यक्ती ही हाड मांस आणि रक्ताची बनलेली आहे आणि हा विज्ञानवादी विचार आहे आणि हा विज्ञानवादी विचार त्यांना कुठून मिळाला आहे, त्यांना मार्गदर्शक कोण आहे. जर आम्ही त्याचा जर शोध घ्यायला गेलो तर ते तथागतापर्यंत बुद्धापर्यंत येऊन पोहोचतंय. मला म्हणजे राजा आणि सम्राट यामध्ये पण आपल्याला अनेकदा फरक करावा लागणार आहे. कारण
बुद्धी ही एक टर्म आहे. जसं सृष्टीतील जे घडामोडी आहे त्या घडामोडीचं जर निरीक्षण करून त्यामागील कारणांचा जर आम्ही शोध घेण्याची जी कुवत आहे किंवा विचारशक्ती आहे तिला बुद्धी असं म्हणता येईल. आणि मानवी मेंदूच्या कार्यपद्धतीला जसं मन म्हटलं जात आहे आणि बुद्धी हे मनाचं जे कार्य आहे, विविध प्रकारच्या ज्या संवेदना आहेत त्या मनातच निर्माण होत असतात. बऱ्याच वेळेस आपण हृदय वगैरे संकल्पना वापरतोय. प्रज्ञा ही एक संकल्पना फार महत्वाची आहे. आकलनाच्या सर्व क्षमतांची पूर्ण विकसित आणि सर्वोच्च किंवा सर्वोत्तम स्थिती म्हणजे प्रज्ञा आहे. म्हणून आपल्याला प्रज्ञाशील करुणा ही जी शिकवली गेली आहे त्याचा संदर्भ आपल्याला निश्चितपणे अतिशय मार्गदर्शक आहे. निश्चितपणे आपल्याला तो दिशादर्शक आहे. म्हणजे दुःखावर मात करणे हे तथागतांच्या आयुष्यभराचं त्यांचं उद्दिष्ट होतं. जसं आपण जे बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे त्यामध्ये बुद्धम शरणम गच्छामी म्हणजेच याचा जर आम्ही परत जर याचा विचार केला किंवा धम्मम शरणम गच्छामी आणि संघम शरणम गच्छामी म्हणजे बुद्ध धम्म आणि संघ. तर बुद्ध म्हणजे काय याचा जर आम्ही विचार केला तर बुद्ध म्हणजे नेतृत्व. म्हणजे गच्छा मी नेतृत्वाचा स्वीकार करतोय. धम्म विचारधारेचा स्वीकार करतोय. आणि संघ संघटनाचा म्हणजे जे संघटन आहे त्या संघटनचा मी स्वीकार करतोय. म्हणजे बुद्धम धम्मम आणि संगम या तिन्ही गोष्टी म्हणजेच नेतृत्व विचारधारा आणि संघटन याचा स्वीकार आणि त्याप्रमाणे आचरणासाठी आपल्याला मार्गदर्शक असणाऱ्या या गोष्टी आहेत. सत्याचा शोध घेताना जी असत्याची जी जळमट आहे ती जळमट निश्चितपणे बाजूला सारावी लागते आणि मुक्तपणे मीमांसा करावी लागते. अशा वेळी अनेकदा माणसाची समाजातील प्रतिष्ठा त्याचे संरक्षक कवच बनते. त्याच्या व्यक्तित्वाला कोणत्याही चिकित्सेचा स्पर्श होऊ देत नाही. तथागतांनी निर्धारपूर्वक हे सर्व बाजूला सारलं. भारतीय समाजातील बौद्धिक स्वातंत्र्याचा जर आम्ही इतिहास पाहायला गेलो तर त्या संदर्भाने बुद्धांनी केलेलं जे मार्गदर्शन आहे ते अत्यंत मौलिक आहे. म्हणजे संवाद साधत असताना बुद्ध शेवटी एका ठिकाणी म्हणतात की ज्या या विचार याच्यामध्ये छोटे मोठे जर काही बदल करायचे असतील प्रासंगिक तर ते तुम्हाला करता येतील. म्हणजे भारतीय समाजातील बौद्धिक स्वातंत्र्याचा इतिहास यात बारीक सारीक नियम जे आहेत त्या नियमामध्ये बारीक सारीक नियमामध्ये रद्द करण्याची किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्याची तथागतांची जी भूमिका आहे हा स्वातंत्र्याचा म्हणजे माणसाला दिलेल्या स्वातंत्र्याचा अत्युच्च असा एक बिंदू असला म्हटलं पाहिजे. जो मुक्ती बिंदू आहे किंवा उन्नत बिंदू आहे. अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला म्हणायला निश्चितपणे एक मार्गदर्शक असं जे पाऊल आहे. म्हणजे एकीकडं आम्हाला जे धम्मचक्र प्रवर्तन ही जी एक संकल्पना आहे किंवा ही जी बाब आहे निश्चितपणे अतिशय महत्वाची आहे. आता धम्मचक्र प्रवर्तन याचाही जर आम्ही याचा या शब्दांचा जर अर्थ बघितला या प्रत्येक शब्दाचा तर बघूया. प्रवर्तन म्हणजे फिरवणे किंवा गती देणे. त्यांनी धम्म चक्राला ईस्ट दिशेने गती दिली. चक्र जर आपण बघितलं तर प्रत्यक्षरित्या गतीचं प्रतीक आहे. म्हणजे ते गतीचं एक भौतिक साधन आहे आणि म्हणजे भौतिक अर्थाने आणि व्यंगार्थाने आपल्याला ते गतीचं प्रतीक म्हणून चक्र या संकल्पनेचा वापर केला जातोय. आता जर मी सुरुवातीला म्हणलो सम्राट आणि राजामध्ये फरक आहे. राजा हा एखाद्या प्रांताचा किंवा त्याच्या राज्यापुरता असतो. परंतु सम्राट ही जी संकल्पना आहे बऱ्याचदा आपल्याकडं एखाद्या राजाला खूप मोठं केलं जातंय किंवा त्याच्या अनेक कार्यक्रम होतात. परंतु सम्राट इथल्या व्यवस्थेने किंवा आपण सुद्धा त्या बाबतीमध्ये समजून घेतल्यामुळं सम्राट अशोकासारख्या सम्राटाचं जे
राज्य आहे किंवा तो सम्राट आहे त्या बाबतीमध्ये अनेकदा अनभिज्ञता आहे, किंवा सम्राट म्हणजे काय, अनेक राजे ज्याचे अंकित आहे असा जो आहे तो सम्राट. राजा आणि सम्राटामध्ये हा जो फरक आहे, हा बेसिक फरक. आणि एकीकडं सम्राट जो आहे त्या सार्वभौम सम्राटाला चक्रवर्ती म्हटले जाते. तो चाके असलेल्या रथातून पृथ्वीवर दूर दूर पर्यंत संचार करतोय. रथाची चाके फिरविणारा या अर्थाने चक्रवर्ती. चक्रवर्ती राजांशी तुलना करताना वर्ती म्हणजे काय, तर वर्ती म्हणजे सुद्धा फिरविणारा, तर प्रवर्ती म्हणजे अधिक चांगल्या रीतीने फिरवणारा. तथागतांनी जग जे जिंकलं आहे ते शस्त्राऐवजी करुणेच्या बळावरती, धम्मनीतीच्या आधारावरती. आणि हे चक्र प्रवर्तन, हे चक्रवर्तन नाही तर हे धम्मचक्र प्रवर्तन आहे. आणि यासाठी 45 वर्ष लोकांना धम्म विचार देण्यासाठी तथागत पायी फिरले. या धम्माची काय वैशिष्ट्य आहेत, ती वैशिष्ट्य म्हणजे तथागतांच्या धम्माची वैशिष्ट्ये, धम्म हा निरंतर कल्याणकारक आहे. दुसरं वैशिष्ट्य एहिपासिक. एहि म्हणजे ये आणि पस्स म्हणजे पहा. या कुणीही येऊ शकतंय आणि पाहू शकतंय. तिसऱ्या धम्माचं वैशिष्ट्य हा स्वाख्यात आहे, म्हणजे चांगल्या व्यक्तीने सांगितलेला. आणि चौथं वैशिष्ट्य आचार्य मुष्टी होऊन उपदेश याच्यात केला नाही, हा उपदेश माझ्यासाठीच आहे असं प्रत्येकाला वाटतंय. हे जी धम्माची वैशिष्ट्य आहेत, वैशिष्ट्ये आम्ही निश्चितपणे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. अनेकदा मालूम पुत्र सारखा एक प्रसंग सांगू. बऱ्याच वेळेस जे तथागतांना त्या काळामध्ये एक श्रावस्ती इथल्या जेतवनातला एक प्रसंग आहे. मालुमुख्य पुत्र नावाचा एक भिक्खू त्यांच्या जवळ येतो आणि बुद्धांना वंदन वगैरे करून काहीसा उद्धटपणे त्यांना विचारतोय की मला आज तुमच्याशी स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, आत्मा, परमात्मा या विषयावर बोलायचे आहे. सांगा, मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो का? स्वर्ग नरक खरंच असतं का? मला माझ्या या प्रश्नांची उत्तरे आत्ताच तुमच्याकडून हवी आहेत. तुम्ही जर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही तर मी तुम्हाला सोडून, तुमचं म्हणजे शिष्यत्व किंवा हा आश्रम सोडून दुसऱ्या गुरुकडे जाईल. तो चिडून बोलत होता आणि बुद्धांनी त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि मग त्याला ते एक प्रसंग, एक उदाहरण सांगतात की मालुंक्य पुत्ता, संघ सोडून तू दुसऱ्या गुरुकडे जाण्याची जी धमकी देतोस ना, तुला जायचे असेल तर कुशल जाऊ शकतोस, मी तुला थांबवणार नाही. पण जाण्याआधी तुझ्या प्रश्नांचं उत्तर ऐकून घे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी मी तुला एक छोटी एक गोष्ट सांगतोय, तेवढी ऐक. तो शांतपणे ऐकतोय. मालुंक्य पुत्र, कल्पना कर, एक अतिशय घनदाट जंगल आहे. चारही बाजूला उंच उंच झाडे आहेत. त्या जंगलातून काही माणसे प्रवास करीत आहेत. तेवढ्यात अचानक जंगलातून कुणीतरी मारलेला एक तीक्ष्ण बाण एका माणसाच्या शरीरात घुसतो. त्या बाणाने ती व्यक्ती जखमी होते. शरीरातून रक्त व्हायला लागतं. त्याचे सोबती त्याला एका झाडाखाली त्या अवस्थेत घेऊन जातात आणि वैद्याला बोलावून आणतात. वैद्य तिथे येतो आणि त्याच्या शरीरातील बाण काढून औषधोपचार सुरू करणार. इतक्यात तो जखमी व्यक्ती म्हणतो, थांबा, माझ्या शरीरातील बाण काढून औषधोपचार करण्याआधी एक काम करा. मला बाण मारणारा जो व्यक्ती या जंगलात जिथं कुठं लपून बसला असेल ना, त्याला अगोदर शोधून आणा आणि नंतर माझ्यावर उपचार करा. अगोदर उपचार नको, अगोदर त्याला शोधा आणि मग माझ्यावर उपचार करा. हा प्रसंग सांगितल्यानंतर त्याला परत विचारतात, बाबा रे मालुंक्य पुत्ता, मला आता सांग, त्याच्या सोबतीने आता काय करावं? आधी जंगलात जाऊन बाण मारणाऱ्याचा शोध घ्यावा का त्याच्यावर अगोदर औषधोपचार करावा? मालुंक्य पुत्र सहजच म्हणाला, आधी त्या व्यक्तीच्या शरीरातील बाण बाहेर काढून त्याच्यावर उपचार करावा आणि मग नंतर जंगलात जाऊन जो आहे त्याचा शोध घ्यावा. अगोदर बुद्धांनी त्याच्यावर दिले त्याला उत्तर आहे, अगदी बरोबर. हा जो क्रम तू सांगितलास ना,
जीवन जगताना आपण असाच क्रम ठेवायला पाहिजे. स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, आत्मा या काल्पनिक गोष्टींच्या मागे लागलो आणि त्यांची चर्चा करून जर उत्तर शोधत बसलो तर आपला सर्व वेळ निघून जाईल आणि त्यात समाधानकारक उत्तर मिळेलच असं नाहीये. आपल्या जीवनातील ज्या प्रत्यक्ष समस्या आहेत त्यांच्याकडे आपण त्या अगोदर सोडवणं गरजेचं आहे. त्यांना अग्रक्रम देऊन त्या सोडवल्या नाही तर आपण ते आनंदी जीवन जगायचंय. त्या आनंदी जीवन न जगता काल्पनिक गोष्टीवर आधारित प्रश्नांची उत्तर देणं हे वेळ घालवण्यासारखं होईल. याचा अर्थ स्पष्टपणे आहे की काल्पनिक आणि अनावश्यक गोष्टींच्या मागे न लागता आपण प्रत्यक्ष जीवनातील गोष्टीवर समस्यावर लक्ष दिले पाहिजे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यामधून निश्चितपणे आम्हाला याबाबत काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चितपणे पडलेले आहेत. बहुतेक वेळा बुद्धांच्या तत्वज्ञानावरती किंवा बुद्धांच्या विचारावरती अनेकांनी व्यवस्थितपणे अभ्यास न केल्यामुळं त्यांच्यावरती टीका किंवा टिप्पणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सम्राट अशोकाने बुद्धांचा जो विचार आहे तो विचार कृतीमध्ये आणून अंमलात आणल्यामुळं आपल्याला आपण वाचतोय की सम्राट अशोकाच्या काळामध्ये जो जीडीपी आहे जो दर तो 32% होता आणि म्हणून त्याच्या राज्यामध्ये सुबत्ता होती असं आपल्याला अनेकदा सांगितलं जातंय आणि आपल्याला त्याचा प्रत्यय येतोय. आपण जी राष्ट्रीय प्रतीके आहेत त्या राष्ट्रीय प्रतीकामध्ये अशोकाचा जो चारला त्याचा जो स्तंभ आहे त्याचा उल्लेख आपल्याला अनेकदा येतो आणि आपल्या देशाचे अनेक जे मोठं नेतृत्व आहे हे बऱ्याच वेळेस भारताच्या बाहेर जर गेलेत ना तर त्यावेळेस ते आयडेंटिटी सांगतात कुठून आलेत किंवा काही भेट जरी द्यायचं असलं तर त्यावेळेस ते सांगतात की आम्ही बुद्धांच्या देशातून आलेलो आहोत, आम्ही सम्राट अशोकांच्या देशातून आलेलो आहोत. हे जर आम्ही पाहिलं तर आमच्या निश्चितपणे या गोष्टीची आम्हाला जाणीव व्हायला पाहिजे. मी पवित्र असा आणि सर्व मानवतेला आचरणीय असणारा हा जो असा धम्म आहे या धम्माला अनेकदा जी याला पीडा देण्याचं काम किंवा याला त्रास देण्याचं काम आणलेलं आहे आणि कुठून झालेलं आहे तर याच्यात आपल्याला सर्वात जास्त पुष्यमित्र जे शृंग आहे या शृंगाने त्याचं जे कौर्य आहे त्या कौर्यामुळं आणि अनेक जे बौद्ध भिक्खूंचं त्यांनी केलेली जी कत्तल आहे किंवा ह्या गोष्टी आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु याच्यामधून आम्हाला जी सीख आहे ती सीख आम्ही घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला जी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये क्रांतिकारी विचार आहे तो जगभरात नेण्यासाठी आपल्याला आजही काही कालच्या चर्चेत मी थोडं शेवट जे ऐकलेलं आहे की बुद्धांचा जो क्रांतिकारी विचार आहे तो क्रांतिकारी विचार घेऊन येत असताना ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती आपल्याला काही अंशी समजून घ्याव्या लागतील आणि त्या दृष्टीने विचार करावा लागणार आहे. म्हणजे विनायक दामोदर सावरकरांसारखा व्यक्ती बुद्धांवरती टीका करताना पातळी सोडतो. त्याचबरोबर अनेक आपल्याला सर्वपल्ली राधाकृष्णन असतील किंवा लक्ष्मण शास्त्री जोशी असतील की जे त्यांच्या नासमजमुळं किंवा त्यांना न समजल्यामुळं जे बुद्धांच्या विचारावरती किंवा बुद्धांच्या मार्गदर्शक विचारावरती टीका किंवा टिप्पणी करण्याचं काम करतात. आपल्याला अनेकदा हा जो क्रांतिकारी विचार आहे, हा क्रांतिकारी विचाराला हाईड कसं केलं जातंय, तर मी गेल्या 20 वर्षापासून अनेक गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये माझा जास्त संबंध होतो आणि अनेकदा व्याख्यानाच्या निमित्ताने किंवा जयंतीच्या विविध प्रसंगी ज्यावेळेस लोकांमध्ये मी मिसळतो त्यावेळेस मला अनेकदा प्रत्यय येतोय की आमच्या अनेक बांधवांपर्यंत बुद्धांचा जो विचार आहे, जो पंचशील आहे, ते सुद्धा व्यवस्थितपणे त्यांना ते समजलेलं नाही. याचा प्रत्यय कसा येतोय तर मी स्पष्टपणे सांगतोय की राणी उंचेगाव मध्ये, माझ्या गावामध्ये आता मी माझ्या लहानपणी बघायचो की अनेक आमचे जे बांधव आहेत त्या अंबड तालुक्यामध्ये एक सकलादी बाबा नावाचं एक पीर आहे आणि त्या पीराला आमची बुद्धिस्ट असणारी जी बांधव आहेत ती कंदुरी घेऊन यायची आणि
मला त्यावेळेस ते लक्षात नाही आलं, पण आता ज्यावेळेस मी अभ्यास केलाय तर मला ह्या गोष्टीची जाणीव होत आहे. आणि आता मी त्यांच्यापर्यंत हा विचार घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय की आपण आपल्याला मिळालेला जो पवित्र असा जो धम्म आहे, जो विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे, तो विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो धम्म, तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. अनेकदा आम्ही आमच्या मंगल कार्यामध्ये त्याचं इतर सारखं नाही, आम्ही त्याला ग्रहण करतो. आदरणीय भंतेजी लग्न असेल किंवा इतर प्रसंग असेल, पंचशिलाचं आणि याचं आम्हाला ग्रहण करावं लागतंय. आणि ते म्हटल्यानंतर त्याचा अर्थ आम्ही समजून घेऊ, त्याप्रमाणे आचरण अनेकदा आमच्या बांधवांना ते न समजल्यामुळं ग्रामीण भागात, विशेषतः शहरामध्ये तर त्या पद्धतीला जागृती आहे, म्हणून आमची बांधव अनेकदा कंदुरी करतात. कंदुरी म्हणजे काय, तर बोकड वगैरे किंवा जे प्राणी आहे त्या प्राणी त्या देवाला नवस करून त्याला कापल्या जातात. म्हणजे नवसाचं जे प्रमाण आहे ते अनेकदा आजही ग्रामीण भागामध्ये आढळून येतंय. मी नावानिशी सांगेन की मागच्या 10 वर्षापूर्वी अंबड तालुक्याला गट शिक्षणाधिकारी असणारे उजागरे साहेब, जे गट शिक्षण अधिकारी होते, नंतर ते बीडला उपशिक्षणाधिकारी झाले, त्या महोदयांनी त्या अंबडमध्ये असणारे जे दर्गा आहे तिथं कंदुरी आयोजित केली होती. आणि जे बुद्धिस्ट म्हणजे होते, आणि गट शिक्षकाने असणाऱ्या व्यक्ती जर अशी कृती करत असेल तर आज मला त्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपली समज विकसित झाली त्यावेळेस माझा संपर्क नव्हता, मी म्हणजे घनसावंगीमध्ये होतो, परंतु नंतर या गोष्टी अशा जर कृती आमच्या बांधवांकडून होत असतील तर त्यांना म्हणजे बुद्धांचा जो विचार आहे तो कुठपर्यंत रुजलाय, कुठपर्यंत समजलाय. अनेकदा आमच्या कडून म्हणजे मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने जात असताना अनेकदा बघतोय, आमची अनेक सोशल मीडियावरती याच्यावरती मी कडक जय भीम, निळा जय भीम, अशा पद्धतीनं ओबीसीच्या बांधवांपर्यंत जाताना अशा पद्धतीचं वर्तन होतंय. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी जात असताना अनेकदा अनेक सरपंच वगैरे मी जे बघतोय त्यांना बुद्ध कळाल्यामुळं किंवा बाबासाहेब न कळाल्यामुळं ज्यावेळेस जयंतीच्या कार्यक्रमामध्ये त्यांना कपाळावरती नीळ लावण्याचा जो प्रसंग येतोय त्यावेळेस त्या अनेकदा त्याचं कारण म्हणजे त्यांची चुकी नाहीये. त्यांना जोपर्यंत बाबासाहेब त्यांना समजत नाहीये, त्यांच्या न समजल्यामुळं त्यांना हा जो त्रास आहे तो त्रास होतो. ज्या वेळेस त्यांना बाबासाहेब कळतील त्यावेळेस ते स्वतः या म्हणजे समोरून जय भीम करतील किंवा समोरून नीळ लावायला पुढे येतील. परंतु हा आमच्या काही बांधवांचा जो अट्टहास आहे, हा अट्टहास आम्हाला थोडासा बाजूला ठेवून, जसं बुद्ध म्हणतात की जाओ और मेरे लोगों को मेरा संदेश करुणा से समझाओ, कोणत्याही अटी शर्ती न ठेवता त्याने जय भीम म्हटलं पाहिजे, त्याने नीळ लावली पाहिजे, या कोणत्याच अटी शर्ती नको. बुद्धांनी जे सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गावरती जाओ और मेरा संदेश मेरे लोगों को करुणा से समजाओ, करुणेने आपण त्या लोकांपर्यंत तो समजावून सांगितलं पाहिजे. बऱ्याचदा अशा पद्धतीनं गेल्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये अनेकदा ओबीसी बांधव अनेक बांधवही सुद्धा धम्माचा किंवा त्या विचारांचा स्वीकार करत आहेत आणि अनेकदा हे परिवर्तन होत आहे. परंतु ज्यांनी बुद्ध स्वीकारला किंवा धम्म स्वीकारला त्या ओबीसीच्या किंवा छप्पनच्या ज्यांनी स्वीकारलं नाही त्या बांधवांपर्यंत आमच्या बांधवांचं जे ऑलरेडी बुद्धिस्ट आहे त्यांचं वर्तन कसं आहे याचंही विश्लेषण किंवा याच्याही संदर्भाने काही प्रश्न मला जे पडतात ते तुमच्या पुढे मी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कारण आज अनेकदा मी बघतोय की जे बुद्धिस्ट झाले ते आजही म्हणजे आंदोलन आहे का सिंधवन आहे का म्हणजे एक सोयरिकीचा प्रसंग आहे. परभणीचे नागभजन सरांनी मला तो सांगितला होता की ते एक सोयरीक जमत होते आणि सोयरीक जमत असताना त्यांनी दोघांचे बुद्धिस्ट आहेत आणि या बाबतीत सोयरीक जुळवत होते आणि शिकलेले होते. विशेष म्हणजे शिक्षक आणि शिक्षिका होते आणि दोघांची म्हणजे बुद्धिस्ट आहेत या तत्वाने या हेतून ते सोयरीक जुळवत होते. परंतु नंतर इकडून त्यांना फोन केला, सर ते आमचे पाहुणे लागत नाही. म्हणजे ही जी शिकलेल्या लोकांमध्ये गेलेला हा जो विचार आहे हा विचार निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना थोडा वेदना देणारा वाटतोय
की ओबीसीचे जे लोक आहेत किंवा SC ST चे जे काही लोक आहेत किंवा मायनॉरिटीचे जे काही लोक आहेत जे बुद्धांचा विचार स्वीकारून जर बुद्ध होत असतील तर आमचं कर्तव्य बनतंय की त्या बांधवांसोबत आम्ही रोटी सह सर्व व्यवहार त्यांच्यासोबत करणं. आणि अशा पद्धतीनं ही माझी एक वैयक्तिक भूमिका आहे. अशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतंय की बुद्धांचा विचार असेल किंवा आपलं सहज आपण शाळेमध्ये शिकवताना बघतोय की अनेक लोक काय करतात किंवा टीव्ही माध्यमामध्ये पण काय प्रश्न येतो, भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहेत? ते प्रश्नच बदलून टाकलं. भारताच्या राष्ट्रध्वजात किती रंग आहेत? पोरांना इतकं पाठ करून टाकलंय तिरंगा. बांधवांनो, सहज उत्तर तिरंगा बरोबर आहे, परंतु आम्ही जर त्या राष्ट्रध्वजातले रंग शोधण्याचा प्रयत्न केला तर तो तिरंगा नाही ना. त्याच्यामध्ये 4 रंग आहेत. पण निळ्या रंगाविषयी असणारी इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये असणारी जी ईर्ष्या आहे किंवा जे सदाशिव पेठेतले अभ्यासक्रम बनवणारे जे लोक आहेत त्यांनी प्रश्न असे टाकलेत की आम्ही त्या बाबतीत चिकित्सा नाही केली पाहिजे. म्हणजे निळा रंग आहे, त्या निळ्या रंगाचा असणारा अशोक चक्राविषयी इतकी अनभिज्ञता किंवा जाणीवपूर्वक तो असं हाईड करण्याचा प्रयत्न होतोय. आणि अशा अनेक उदाहरणं आहेत, अनेक सोपी उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी दिसतात. अनेकदा आम्हाला जे मध्यम जो मार्ग आहे त्या मध्यम मार्गाने जाऊन बुद्धांचा जो विचार आहे तो विचार पुढे घेऊन जावा लागणार आहे. भारताचं जर आम्ही पूर्ण भारताचं जर विश्लेषण केलं, बघितलं, मी परळीला गेलो होतो मागच्या 2 महिन्याखाली, आणि परळीचं जर ते मंदिर आहे जे त्या मंदिरावर मी जरा निरीक्षण केलं तर तुम्ही कधी गेले तर बघा, त्या मंदिराच्या वरती 4ही बाजूने बुद्धांच्या मूर्त्या आहेत. परंतु काय केलंय, सगळं जे हे भारतभर आहे, या भारत म्हणजे जे विहार आहे ते, परंतु त्यावरती म्हणजे पंढरपूरचा जो विठोबा आहे, मी हा जो मानतोय हा पंढरपूरचा विठ्ठल हा दुसरा तिसरा कुणी नसून ते बुद्ध आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचंही त्या संदर्भाने विश्लेषण आहे. म्हणजे आम्हाला या गोष्टीचाही विचार फक्त जे आमचं नॉलेज आहे ते नॉलेज आमच्या बांधवांपर्यंत घेऊन जात असताना त्याला अपडेट करून घेऊन जाणं अतिशय गरजेचं आहे असं मला निश्चितपणे म्हणावंसं वाटतं. याचा शेवट करत असताना जो वेळ आहे त्या वेळेचं भान राखून मी निश्चितपणे सर्व बांधवांना विनंती करेन की आम्ही बुद्धांचं जे विचार आहे, जे तत्वज्ञान आहे, जी शिकवण आहे ती आमच्या बांधवांपर्यंत घेऊन जात असताना ओबीसीला जोडणं हे आपलं निश्चितपणे कर्तव्य आहे. बऱ्याच वेळेस आमचे अनेक बांधवही बऱ्याच वेळेस म्हणतात की फक्त आरक्षणाच्या संदर्भात किंवा बुद्धांनी मुद्दा घेतलाय का, फलाने त्यांनी येतच नाहीये. परंतु या संदर्भाने मी निश्चितपणे सांगेन की 1916 बाबासाहेब आंबेडकरांना जे बुद्ध चरित्र जे दिलं गेलं ते केळुस्कर गुरुजी म्हणजे कृष्णराव केळुस्कर गुरुजी ज्यांनी ते स्वतः लिहिलं होतं आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना जे भेट दिलं होतं 1916 याचा जर आम्ही या गोष्टीचा किंवा या घटनेचा जर तुम्ही सरळ अभ्यास केला, या संदर्भाने दुसरं जे विश्लेषण आहे की 14 ऑक्टोबर 1956 ला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला. 13 ऑक्टोबर 1956 पर्यंत या देशामध्ये बौद्ध कोण होते हा मला पडणारा प्रश्न आहे. 14 ऑक्टोबरला स्वीकारला आहे, पण 13 ऑक्टोबर पर्यंत इथं कोण होते बौद्ध, याचा जर आम्ही पुन्हा जर याची चौकशी केली, तर आम्ही याला बघितलं तर इथला जो मराठा असेल, इथला जो धनगर असेल किंवा इथला जो माळी असेल, हा बौद्ध
असल्याचा प्रत्यय आम्हाला निश्चितपणे येतो. आणि याचं एकच उदाहरण सांगेन, सम्राट अशोकाला जर आम्ही शोधत गेलो त्याचे समजा आमच्याकडे जातीच्या मानसिक घेऊन, तर तो आम्हाला बऱ्याच वेळेस शेपडवाय किंवा धनगर पुत्र असल्याचं अनेकदा जाणवतंय. म्हणजेच आणि कृष्णराव केळकर गुरुजी जे ज्यांच्या संदर्भाने ज्यांनी स्वतः ते बुद्ध चरित्र लिहून भेट दिलं होतं, म्हणजे पवित्र असा क्रांतिकारी असा बौद्ध धम्म आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिला आहे, तो क्रांतिकारी धम्म 14 ऑक्टोबरच्या नंतर आम्हाला मिळाल्यानंतर जे अनटचेबल लोक होते, जे अस्पृश्य लोक होते, त्या अस्पृश्य लोकांना तो पवित्र असा धम्म मिळाल्यामुळं इथल्या ब्राह्मणी मानसिकतेने, इथल्या मूळवादी व्यवस्थेने बौद्ध धम्माला अनटचेबल करण्याचा प्रयत्न निश्चितपणे माध्यमाच्या द्वारे करण्याचा प्रयत्न वारंवार आजही होत आहे. माझं स्टेटमेंट परत एकदा रिपीट करतोय की अस्पृश्य लोकांनी तो स्वीकारल्यामुळे पवित्र अशा मार्गदर्शक अशा क्रांतिकारी धम्माला इथल्या मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेने त्या धम्मालाच किंवा त्या बौद्ध धर्माला अनटचेबल करण्याचा किंवा तो अस्पृश्यांचा धर्म आहे अशा पद्धतीचं वातावरण बनवलं आहे, बनविल्या जात आहे. बांधवांनो, पूर्णपणे आपल्याला या संदर्भाने मार्गक्रमण करून आमची जी बुद्धी आहे, बळ आहे, श्रम आहे, या अनुयायी म्हणून, प्रचारक म्हणून बुद्ध धम्माचा जो विचार आहे, तो विचार लोकांपर्यंत घेऊन जावा लागणार आहे. आणि तो बाहेर पडून, म्हणजे बुद्धिस्टासह जे इतर ओबीसीचे लोक आहेत किंवा अनुसूचित जातीच्या ज्या इतर जातीपर्यंत तो गेलेला नाही, त्या प्रत्येकाला एकाला टार्गेट करून, कारण बुद्धांनी जे पहिलं जे प्रवचन आहे किंवा पहिलं जो हे ते फक्त 5 लोकांना सांगितलं होतं. आणि आज जगभरामध्ये सर्वात जास्त बुद्ध विचारांची, बुद्ध अनुयायी, बुद्ध धर्माची अनुयायी आहेत याची आम्हाला निश्चितपणे जाणीव आणि माहिती आहे. या संदर्भाने आम्हाला सुद्धा सर्वांना आपल्या जे बांधव आहेत त्या बांधवांपर्यंत हा विचार घेऊन जाण्यासाठी घरातून बाहेर पडून प्रयत्न करावा लागणार आहे. जी चारिका आहे, ती चारिका आमच्यामध्ये घेऊन आणि जे तोंडामध्ये जे आहे, ज्यावर मेरा संदेश करुणा से समजा, ती करुणा आम्हाला ठेवावा लागणार आहे. बुद्धांचा जो पहिला संदेश होता, हे पहिलं प्रवचन होतं, त्या पहिल्या प्रवचनाचा सारांश होता की कामोपभोगामध्ये आसक्त होणे आणि स्वतःला क्लेश देणे हे दोन्ही टोके टाळणारा मध्यम मार्ग स्वीकारा. पहिल्या प्रवचनाचा सारांश काय आहे? कामोपभोगामध्ये आसक्त होणे आणि स्वतःला क्लेश देणे ही दोन्ही टोके टाळणारा मध्यम मार्ग स्वीकारावा. आणि शेवटचं जे प्रवचन आहे बुद्धांचं, त्या शेवटच्या प्रवचनातलं वाक्य आहे की मी आता तुम्हाला सांगतो की संस्कार नाशिवंत असतात. आळस न करता आपले उद्दिष्ट प्राप्त करा. आळस न करता आपले उद्दिष्ट प्राप्त करा, म्हणजे आळस टाकून द्या आणि कामाला लागा, हा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. या निमित्ताने मी रामेश्वर त्रिमुखे, सत्यशोधक वारकरी महासंघ महाराष्ट्र राज्य या ठिकाणी मला बोलण्याची, माझे विचार ऐकून घेण्याची अनेक बुद्धिमंत या ठिकाणी त्यांनी मला संधी दिली. त्या निमित्ताने मी त्यांचं ऋण व्यक्त करतो. तत्पूर्वी माझं जे एक पुस्तक आहे, ज्याची आवृत्ती आहे, ती आवृत्ती या संत आणि महापुरुष यांचं काम, याची पहिली आवृत्ती एका महिन्यात संपली होती. ही जी दुसरी आवृत्ती आहे त्याचे 100 प्रतीच फक्त शिल्लक राहिलेले आहेत. आणि जो विचार आहे ओबीसी बांधवांसाठी जाणीवपूर्वक लिहिलेलं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये 17 महानायक आहेत. फक्त बुद्धांचा जो विचार आहे तो विचार लोकांना जोडण्याचा आहे आणि क्रांतीचा आहे. हा विचार या निमित्ताने परत एकदा आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं, त्या निमित्ताने धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, नमो.
बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट लातूर आयोजित ही जी व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचं 46वं जे पुष्प आहे ते पुष्प गुंफण्यासाठी मला जी संधी दिली त्या संधीबद्दल निश्चितच मी संयोजकाचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो.